हॅलो नमस्ते. तर आजचा माझा दिवस स्टार्ट होतोय देवबागमधून. तर देवबागमध्ये आमचा स्टार्ट होणार दिवस आहे. एक्झॅक्टली बोटिंगपासून आम्ही लोक दिवस जो आहे तो स्टार्ट करतोय. कसं करतोय काय करतोय ते मी फुल डे मध्ये तुम्हाला दाखवतेच. तर गाईज आज मी जाणार आहे म्हातारीची चूळ बघण्यासाठी. तर म्हातारी चूळ देते की मशरी लावून बसते आपण बघूया. सो स्टे ट्यून गाईज. तर गाईज अशा प्रकारे बोटीच्या टोकावरती बसून मी पूर्ण नजारा बघत बघत ही ट्रिप एन्जॉय करणार होती. आणि मी शायनिंग मारत होती, इकडे बघ काय आहे तिकडे बघ काय आहे. कारण की स्टार्टिंगला बसल्यावरती माहिती आहे ना आपल्या सगळ्यांना खूप जास्त मज्जाच येणार. सो तो व्ह्यू जो आहे तो मी खूप जास्त एन्जॉय करत होती आणि केतनला पण मी गाईड करत होती. एका फेरी मागे किती डिझेल जातं? काही समजत तर नाही आहे पण उगाचच नको ती चौकशी चालू आहे माझी. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत डॉल्फिन पॉइंटला आणि इथे मस्त मस्त डॉल्फिन्स होते आणि आम्हाला डॉल्फिन्स पण दिसले. डॉल्फिनच्या एक उडी इथे ते एक उडी तिथे आहे. असे लांब लांब डॉल्फिन उड्या मारतात. तर गाईज आता मी पोहोचलेलो आहोत डॉल्फिन पॉईंटला. डॉल्फिन आम्हाला दिसले पण जोपर्यंत व्हिडिओ काढेपर्यंत ते डॉल्फिन खाली जात होते त्याच्यामुळे पूर्ण प्रॉपर व्हिडिओज आम्हाला आलेले नाही आहेत. दोनच डॉल्फिन बघायला भेटलेले आहेत, जास्त डॉल्फिन नव्हते इथे. तर एवढाचा 2-3 तासाचा बोटीचा प्रवास आहे म्हटल्यावरती थोडेफार शूट तर झालेच पाहिजेत. त्याच्यामुळे जरा थोडीशी शायनिंग मारत होती आणि 1-2 पोजेस देत होती मी. सो गाईज हे आहे ओल्ड लाईट हाऊस जे पोर्तुगीजांनी बांधलेलं होतं आणि माझ्या एक्झॅक्टली मागे जे तुम्हाला दिसत आहे ते आहे न्यू लाईट हाऊस जे ब्रिटिशांनी बांधलेलं होतं. याचा अर्थ आपण कोणतंच लाईट हाऊस बांधलेलं नाही आहे. तुम्हाला कळतं आहे का? ए म्हातारे, म्हातारी आलीच नाही. म्हातारीने मशारी लावून बसली आहे म्हातारी. अभी मेरी एनर्जी खत्म हो गई है गाइज. आता आपण आलो सुनामी आयलंडला. तर हा आहे सुनामी आयलंड. जर तुम्ही कधी केरळला गेला नसाल तर तुम्हाला हा व्ह्यू बघून खरंच केरळची आठवण येईल. इथे पूर्ण सगळीकडे नारळाची झाडं आहेत आणि बोटीतून हा व्ह्यू खरंच खूप जास्त सुंदर दिसतो. जर तुम्ही पण निवती वगैरे फिरायला गेलात तर तुम्ही पण हा व्ह्यू बघून खूप जास्त हॅप्पी व्हाल. अभी तो और मजा करणं बाकी है. तर गाईज आता नंतर मी जात आहे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी, समुद्राखालची दुनिया बघण्यासाठी. आणि खरंच हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खूप जास्त छान होता तो एक्सपिरियन्स. तर मला अशा प्रकारे रेडी केलं आहे, मला जॅकेट वगैरे घातलं आहे. त्यानंतर काहीच त्यांनी मला छान 2 मिनिटाची ट्रेनिंग पण दिली की आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला जर सफोकेशन वगैरे झालं किंवा तुम्हाला जर आउट करायचं असेल तुम्ही काय काय करू शकता. नंतर खाली गेल्यावरती मी अशा प्रकारे पोजेस दिलेले आहेत. पण जे मी पोज दिलेले आहेत माझ्याकडे माझ्या डोळ्यांसमोर एवढे फिश होते की माझे पोजेस जे होते ते दिसलेच नव्हते. पण नशीब 1-2 तरी दिसलेले आहेत आणि गाईज मला खूप जास्त मजा आली. पण एक सांगू का, ज्या टायमिंगला आपल्याला असं वाटतं की येस आपण कम्फर्टेबल आहोत, आता आपण सगळ्या गोष्टी करू शकतो, त्याच टायमिंगला आपला टाईम जो आहे तो संपतो. आणि हे खूप छान होतं. आम्ही हे मालवणमध्ये केलेलं नव्हतं, आम्ही हे तारकर्लीमध्ये केलेलं होतं. सो मस्त मज्जा आली. 1 2 3 गो. कळतं आहे तुम्हाला माझी एक्साइटमेंट? 1 2 3 गो. आणि हे खूप जास्त अथक प्रयत्नांनंतर मी हे सगळं करू शकली. कळतं आहे, प्रत्येक वेळेस माझं लक चांगलं नव्हतं. हां, त्याच्यानंतर मी 2-4 वेळा पडलेली पण आहे. त्याच्यानंतर मी गेलेली आहे ड्रायव्हिंग करण्यासाठी आणि मला तिथे पण खूप जास्त मज्जा आली. तर गाईज मला एकच सांगायचं, जर तुमच्याकडे पार्टनर जो आहे तो जर खूप जास्त चिअरिंग असेल तरच मजा येते. तुम्ही बघू शकता की त्यांचा मागून आवाज यस बाबू गो, इकडे बघ हे कर ते कर. सो माय पार्टनर इज व्हेरी सपोर्टिव्ह फॉर मी इन एव्हरी सिंगल टाईम. आणि त्याच्यानंतर आम्ही हे जे सगळं आहे ते आम्ही 1 डेमध्येच केलेलं आहे. आणि गाईज प्लीज या बाईकपासून लांब राहा, कारण की जेव्हा ही बाईक पुढे जाते जेव्हा ती पाणी सोडते तेव्हा बाईक पूर्ण भिजायला होतं आणि अशा प्रकारे मी वाचलेली आहे. तर गाईज आमचे 2 डे स्टे जो होता तो रॉयल देवबागमध्ये आम्ही केलेला आहे. आणि खरं सांगते गाईज इकडचं जेवण पण खूप जास्त छान होतं. रूम खूप जास्त कम्फर्टेबल होत्या. इकडचा क्लिनलीनेस पण खूप जास्त छान होता आणि एन्व्हायरमेंट तुम्ही बघूच शकता. सो गाईज खूप जास्त मज्जा आलेली आहे आम्हाला. तर तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही देवबागमध्ये जर तुमचा स्टे असेल तर नक्कीच यांना कॉल करा, नक्कीच यांच्याकडे स्टे करा, खूप छान आहे. तर गाईज मी इकडे पॅराग्लायडिंग पण केलेली आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. थँक्यू सो मच गाईज माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.